स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये। दिवसाची मस्त अशी सुरुवात झाली, तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल आणि सगळ्यांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आता मला स्वामी समर्थांचं पारायण करायचं आहे, त्याच्यामुळे मी लवकर उठले। आता वाजले आहे 5:30। पटकन आता आंघोळ करते, त्याच्यानंतर बाकीचं सगळं आवरून घेते। रांगोळी काल रात्री काढायची राहूनच गेली, तर मग आता पहिले रांगोळी काढते आणि त्यानंतर मग आंघोळ करून लगेच वाचायला बसते। तर चला, तर मग आता रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठूया असंच माझं नियोजन होतं, पण असंच काही झालं नाही, कारण रात्री थोडा उशीरच झाला झोपायला सगळं आवरून। आणि त्यानंतर पूजा पण थोडीशी मांडून घेतली होती आणि त्यानंतर मग आता म्हटलं चला पहिले एकदा उठूया, त्यानंतर मग बाकीचं सगळं काम आवरूया। त्यानंतर पहिले मग मी बाहेर रांगोळी काढून घेतली, छोटीशीच काढणार होते, कारण म्हटलं नको परत वेळ होईल वाचायला आणि त्यानंतर मग मला ऑफिसला पण जायचं होतं। मग पटकन मी अशी बाहेर मस्त अशी रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर मध्ये पण काढणार होते, पण मला जी रांगोळी काढायची होती मी जी चूज केलेली होती, पण त्याचे कलर पण नव्हते माझ्याकडे अवेलेबल। मग म्हटलं आता ऑफिसवरतून येतानाच आपण कलर घेऊन येऊया आणि त्यानंतर मग बघूयात काय करायचं काय नाही। रांगोळी मी तर संध्याकाळीच काढणार होते आणि त्यात मला आठवलं की आपण पाणी ठेवलं गॅसवरती आणि ते एवढं उकळलं की म्हणजे माझ्या लक्षातच आलं नाही। मग मी परत मग पटकन उठले आणि ते गॅस बंद करून आले, कारण पाण्याचा एवढा आवाज येत होता, माझं लक्षच गेलं नाही या रांगोळीच्या नादात। मग पटकन मी पाणी बंद केलं आणि त्यानंतर म्हटलं आता चला पटकन रांगोळी काढूया। आणि रांगोळी अशी मी सिंपल साधीच काढून घेतलेली होती आणि त्यानंतर मग परत मला आंघोळ करून वाचायला सुरुवात करायची होती। वाचायला मला काही नाही, म्हणजे रोजची सवय आहे, त्याच्यामुळे अर्धा पाऊण तास 1 तासात माझं वाचन होणार होतं। त्यानंतर 21 अध्याय झाल्यानंतर मला परत 11 माळ श्री स्वामी समर्थ असा जप पण करायचा होता। मग म्हटलं चला एकदा पटकन वाचून घेऊया आणि दररोज म्हणजे मी डेली 3 अध्याय वाचते आणि जपमाळ करते, त्याच्यामुळं म्हणजे ते एकदम आता किती दिवसापासून करते त्याच्यामुळे एकदम असं तोंडपाठ झाल्यासारखंच वाटतं आणि एकदम म्हणजे टाईम पण लागत नाही मला, एकदम फास्ट होऊन जातं। आणि अशी मग मी रांगोळी एकदम डन झालेली आहे माझी, रेडी झाली। आता पटकन वाचते कारण ऑलरेडी खूप उशीर झाला। आता मी पहिले काल थोडी पूजा केलेली होती, आता ती परत कलश वगैरे मांडायचं आहे आणि बाकी पण थोडंफार पूजा मांडायची आहे, तर आता ती पूजा मांडून घेते आणि त्यानंतर मग आता पटकन वाचायला सुरुवात करते। तर चला, मी आता पूजा मांडून घेते आणि प्रत्येकाला हाच प्रश्न असेल की म्हणजे दत्त जयंती का साजरी करतात किंवा याच दिवशी का दत्त जयंती साजरी करतात। आणि शक्यतो आपण बघायला गेलं तर डिसेंबर महिन्यात म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील जी पौर्णिमा असते त्याच पौर्णिमेला दत्त जयंती साजरी करतात, कारण याच्या मागे पण एक म्हणजे आख्यायिका आहे किंवा एक कथा आहे। दत्तात्रेयांचा जन्माचा म्हणजे उल्लेख केलेला पौराणिक कथेत त्यांचा जन्म ब्रह्म विष्णू आणि शिव या 3 डोक्यांसह झाला होता, पण हे 3 डोके म्हणजे असे वेगवेगळे होते। मग त्यांच्या आईला खूप म्हणजे प्रश्न पडला की आता मी काय करावं, किंवा यांना तर 3 डोके आहे, माझ्या मुलाला 3 डोके आहे, या रूपामुळे त्याला समाजात टिकून राहणं किंवा वावरणं खूप अवघड जाईल, लोक याला काय चिडवतील किंवा मग म्हणजे हा निराश होईल, हा टिकून राहणार नाही समाजात। मग त्यांनी म्हणजे हे खूप त्यांच्यासाठी कठीण होतं आणि त्यामुळे त्यांनी हे 3 डोकं त्यांचे हे 3 डोकं एकत्रित केले आणि त्यामुळे दत्त दिगंबर यांना 3 डोके दिसतात तुम्हाला, प्रत्येक ठिकाणी त्यांना 3 डोके आहे, हेच कारण आहे त्याच्यामुळे। आणि त्यांचा जन्म हा मार्गशीर्ष महिन्यात झाला होता आणि तो पौर्णिमेला झाला, त्यामुळे दत्त जयंती ही पौर्णिमेला साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्यात म्हणजे डिसेंबर महिन्यात। काही लोक म्हणजे एवढं हे
हा दिवस एवढा म्हणजे पवित्र मानतात ना, तर ते एकदम पवित्र नद्यांमध्ये सकाळी जातात, अंघोळ करतात किंवा आपल्या आसपास नद्या, ओढे जे एकदम म्हणजे जिथं एकदम पवित्र स्थान मानलं जातं ते तिथं जातात. एकदम मनापासून सकाळी उठल्यापासून देवधर्म करतात किंवा उपवास करतात. जी पारंपरिक पद्धतीने आपण दत्त जयंतीची पूजा करतो ती पण पूर्ण पारंपरिक पद्धतीने करतात. आणि दत्त दिगंबर यांच्या पावलावर पाऊल ठेवून ते आपल्या म्हणजे आपली प्रतिज्ञा करतात. असं खूप म्हणजे खूप लोक आपल्या मनापासून त्यांची पूजा एकदम म्हणजे करतात. आणि तुम्ही जेवढं स्वामींचं करशाल तेवढं कमीच आहे, हे नक्की तुम्हाला अनुभव एकदा तरी येईल. जस्ट माझं वाचून झालं, 21 अध्याय वाचले, त्यानंतर 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराज जप केला आणि त्याच्यानंतर आता मी चहा ठेवते आणि खिचडी बनवायची आहे. आज उपवास आहे दत्त जयंतीचा, तर मग मी पहिले आता खिचडी बनवते, त्याच्यानंतर मग आता चहा घेते आणि तर ऑफिसची बरंच तयारी करायची आहे, ऑफिसला जायचं आहे. तर चला मग. आता वाचून झालं 21 अध्याय. एकदम इतकं मन प्रसन्न वाटत होतं सकाळी सकाळी, म्हणजे एवढं असं मला तर आता मी इथून पुढे हेच केलं की आता जेव्हा काही देवाचं वाचायचं असेल तर पहाटेच वाचायचं, आणि तसं पण ते पहाटेच वाचलं पाहिजे, तर त्याचा काहीतरी म्हणजे आपल्या जीवनात उपयोग होतो. आणि चला आता खिचडी बनवायची होती, ऑफिसला पण जायचं होतं. मग मी मस्त खिचडी बनवून घेतली आणि खिचडी बनवल्यानंतर पहिला नैवेद्य मी स्वामींना दाखवून घेतला आणि त्यानंतर म्हटलं आता चला पटकन रेडी होते आणि ऑफिसला निघते. आता जस्ट सगळं आवरलं आणि मी चालले आहे ऑफिसला. आता ऑफिसमध्ये गेल्यानंतर भेटते. मला आज ऑफिसमध्ये बिलकुलच करमत नव्हतं, कारण म्हणजे माझं सगळं मला असं सकाळी खूप इच्छा होती मी अशी रांगोळी काढेल तशी काढेल, पण माझ्याकडे रांगोळी नसल्यामुळे मग मी ते कॅन्सल करावं लागलं. मग मला असं झालं मी एकदा कधी घरी जाईल आणि कधी रांगोळी काढेल. तर मग मी येतानाच थोडेफार कलर घेऊन आले होते, जे जे मला पाहिजे होते ते आणि पहिलं मग मी पटकन फ्रेश झाले आणि 3:30-4 वाजले होते. रांगोळी काढायची होती, रांगोळीला थोडा वेळ लागणार होता. परत इथे एक आमच्या जवळच मंदिर आहे, तर म्हटलं चला आज जयंती आहे तर मग आपण तिथे दर्शन पण घेऊन येऊया. मग पटकन असं रांगोळी स्टार्ट केली. रांगोळी एकदम सिंपल साधी होती. थोडा वेळ म्हणजे जास्त तर काही नाही, अर्धा पाऊण तास लागणार होता रांगोळीला. मग पटकन म्हटलं चला मस्त रांगोळी काढून घेऊया. आणि आज म्हणजे असं वेगळंच काहीतरी मला आज एकदम काय म्हणतात ना ते उत्साह येत होता की कोणतीही गोष्ट करावी ती करावी. आणि मला ऑफिसमध्ये आज बिलकुलच करमलं नाही, असं म्हणजे एकदम अपुरं वाटत होतं, कारण माझी रांगोळी बाकी होती. मग मी पटकन थोडा वेळ आहे ना थांबले ऑफिसमध्ये आणि पटकन निघले. तिथं पण मला शूट करायला वगैरे काहीच म्हणजे मूडच नव्हता. मग मी तिथं काही शूट पण केलं नाही, काहीच नाही. टिफिन पण मी म्हणजे म्हणलं टिफिन खाण्यात पण वेळ जाईल, मग मी टिफिन पण म्हणजे तिथे तसाच तो टिफिन घरी घेऊन आले. आता रांगोळी काढेल आणि त्यानंतर मग जेवण करेल. तर चला पटकन रांगोळी काढून घेते. आणि संध्याकाळी मस्त मी अशी रेडी झाले, कारण मंदिरात जायचं होतं आणि मला इथे पूजा पण करायची होती, नैवेद्य वगैरे दाखवायचा होता. मस्त अशी साडी घातली, मस्त ज्वेलरी घातली. आणि हे ज्वेलरीची जर तुम्हाला आवडली असेल, पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करेल ह्या ज्वेलरीची. खूप छान ज्वेलरी आहे. आणि मग मस्त रेडी झाले. त्यानंतर मग इथे गेले. इथे हे लक्ष्मी चौकातच जे आता इथे राहतात त्यांना हे मंदिर माहीतच असेल. हे दत्त, मारुती आणि गणेश मंदिर एकत्र, तिन्ही देवतांचे एकत्र मंदिर आहे. खूप छान मंदिर होतं. तिथे गेलो आणि तिथे महाप्रसाद पण चालू होता आणि त्यानंतर खूप गर्दी होती. इथं मस्त स्वामींचं असं पाळण्यात स्वामींना ठेवलेलं होतं. तर मग त्यांचं मस्त असं दर्शन घेतलं आम्ही. आणि चला म्हटलं आता घरी जाऊन म्हणजे घरी जाऊन मला स्वयंपाक बनवायचा होता, पण तिथले ते दादा ते म्हणे की तुम्ही इथेच प्रसाद घ्या, महाप्रसाद आहे. म्हटलं आम्हाला उपवास आहे. तर ते बोलले की उलट तुम्ही महाप्रसादाने स्वामींच्या म्हणजे तुमचा उपवास सुटेल, हे खूप मोठं हे आहे. मग म्हटलं चला आता प्रसादाला कधी नाही म्हटलं नाही पाहिजे. मग आम्ही प्रसाद घेतला. खूप छान असा प्रसादाचा लाभ भेटला आणि मस्त असा दिवस गेला.